आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट, नाशिकचे विजयी उमेदवार गोकुळ गीते हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। गोकुळ गीते हे विशेष विमानानं मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर या निकालाच्या दिवशीच गोकुळ गीतेंचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश संपन्न होणार असल्याची सध्या माहिती आहे। त्यामुळे आता नेमके पुढे काय घडामोडी घडतात यावर सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। पुढचे काही तास यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। आणि कुठे पोहोचणार आहे? इथून आता ओझर जाऊ आणि ओझरहून मुंबई एअरपोर्टला मुंबई एअरपोर्टनं फोन करू ते ठाण्यात आहेत का मुंबईत आहेत तिथे जाऊ शिंदे साहेबांना म्हणजे जवळपास निश्चित आहे प्रवेश 100%। शिवसेनाच कधीपर्यंत प्रवेश होणार? प्रवेश कधी होईल हे मला माहित नाही, पण भेट संध्याकाळपर्यंत निश्चित होईल। तो स्वीकार होईल गीतेंचा 100%। कारण तुमच्याच उमेदवाराचा पराभव त्यांनी केलाय आणि ते आता प्रवेशासाठी तिकडे किंवा भेटीसाठी जात आहे। नक्की नक्की मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की कुठलाही आढावेढा न घेता ते आमच्या सोबत येत आहेत, हे आमच्यासाठी अभिमानाचे। दराडेंची समजूत कशी काढणार? आता दराडे पराभूत झालेले, तुमच्याच पक्षाकडनं ते होते। पराभवाचं खापर इतरांवर न फोडता मला वाटतं पराभवाचं आत्मपरीक्षण करणं हे महत्वाचं असतं। त्याच्यामुळे ते जे आहे त्यांचं खापर मी कोणावर फोडू शकत नाही। जो कोणी पराभूत उमेदवार असतो त्यांनी दुसरीकडे बोट दाखवण्यापेक्षा आपलं आत्मपरीक्षण करणं याच्यातच मला वाटतं गोडवा असतो। आणि कुठे तर ही प्रतिक्रिया आपण बघितली। गोकुळ गीते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार याविषयी ते खात्री देत आहेत, मात्र वेळ कधी असेल, नेमका कधी प्रवेश होईल याबाबत मात्र आपण सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया आत्ताच आपण ऐकली। त्यामुळे आता गोकुळ गीतेंचा पुढचा प्रवास कसा असतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।